गोपाल कृष्ण भगवान की जय। अधिक मास महात्म्य अध्याय 17वा। या 17व्या अध्यायात कथा काय आहे ती मराठीमध्ये आपण बघायची आहे आणि नंतर ओवीबद्ध अध्याय आपण श्रवण करायचा आहे। श्री गणेशाय नमः। लक्ष्मीने विचारले, सर्व पापांचा क्षय ज्या व्रताने होईल असे कोणते व्रत अधिक मासात करावे ते कृपा करून मला सांगावे। तेव्हा विष्णूने तिला महिनाभर मौनाचे एक वेळचं जेवण करावे असं व्रत सांगितले। जे उपवासाने फळ मिळते तेच मौनयुक्त जेवणाने मिळते। अधिक मासात जेवताना मौन पाळावे याचाच उपयोग नारदाला पूर्वजन्मी झाला होता। तो दासीपुत्र होता, त्याने अधिक मासात असे मौन व्रत आचरिले होते, त्यामुळे त्याला साधूंची संगती लाभली आणि त्याला नंतर विप्रत्व प्राप्त झाले। तेथेही त्याने कुरुक्षेत्रात अधिक महिन्यात 3 दिवस उपोषण केले। त्यानंतर तो ब्रह्मदेवाचा मानसपुत्र झाला व सर्व ज्ञान संपन्न झाला। याविषयी एक इतिहास सांगतो। अवंती नगरीत वेदशर्मा नामक एक ब्राह्मण राहत असे। तो तपस्वी होता, तो वृद्ध झाला होता। अधिक मास जवळ आला तेव्हा त्याने उपवास व्रत करायचा बेत केला, पण तेवढे बळ त्याला नव्हते। तेव्हा रात्री त्याला देवाने स्वप्नात येऊन सांगितले की त्याने मौन व्रत करावे। त्याने असे मौन व्रताचे आचरण केले, त्यामुळे साक्षात श्रीकृष्ण पुरुषोत्तमाने त्याला दर्शन दिले व अनेक वरदाने त्याला दिली। त्या वेदशर्म्याने अनेक परोपकाराची कृत्ये केली, सर्व सुखे भोगली। शेवटी त्याला वैकुंठात नेण्यासाठी विमान आले। वाटेत इंद्राने त्याच्याजवळ 1 दिवसाच्या मौनाचे फल मागितले, ते त्याने दिले, पण तेवढ्यानेच इंद्राला बल प्राप्त झाले व वृत्रासुराला मारू शकला। वेदशर्मा वैकुंठास गेला। ही कथा विष्णूने लक्ष्मीला सांगितली असे वाल्मिकींनी दृढधन्वा राजाला कथन केले। अध्याय 17वा या अध्यायामध्ये अशा प्रकारची कथा आहे, ती आपण ओवीबद्ध श्रवण करूयात। श्री गणेशाय नमः। इंदिरा म्हणे, हो शेषशायी, तुम्ही उत्तम कथिले सर्वही। उपवास करण्याविषयी सामर्थ्य नाही जयासी, तई सर्व पापक्षय होय। ऐसे अधिक मासी करावे काय, ते मज दयाळा निसंशय कृपा करुणी सांगिजे। ते ऐकोनी वैकुंठ नायक म्हणे, हे प्रिये सांगतो ऐक। उपवास करण्याविषयी देख, सामर्थ्य नसे जयासी। तई मलमासी अनुदिन, मौने करावे एक भुक्त भोजन। अथवा मौने हविष्यान्य नियमे भक्षण करावे। उपवासे जे पुण्य लाभते, तेची मौन भोजने मिळते। आणि तयाने सर्व दुरिते लोपती जाण निसंशय। मौने होय सौभाग्य प्राप्ती, मौने सर्व कलह मिटती। मौनेची हरती सर्व ताप, म्हणून मौनची सदा धरावे। मौनेची लाभे सुख संपत्ती, मौनेची कीर्ती वाढती। स्नान होम आणि भोजन, मौनेची होती सुंदर रूप। मौने आयुष्य वाढते अमूप। स्नान होम आणि भोजन, ती ठाई धरावे नित्य मौन। येथील मौनाची फळे कवणती सांगतो ऐक सिंधुजे। मौन स्नाने तेज प्राप्ती, मौन होमे अचळ संपत्ती। मौन भोजने पै निश्चिती, आयुष्य वृद्धी होतसे। स्नान समयी जे बोलत, तयांचे तेज वरुण हरित। होम समयी मौन सांडित, ते दरिद्री होत अग्निरोषे। आणि भोजनी मौन त्यागित, तयांच्या आयुष्या मृत्यू हरित। यास्तव मनुष्य मात्री सतत मौन धरावे ती ठाई।
ऐसे ऐकुनी पयोब्धी सुता म्हणे, हो दयाळा भगवंता, तुम्ही मौनव्रताची तत्वता अत्युत्तम मता कथिलीस. परी त्या व्रताचे किती प्रकार, आणि ते धरावे कियत कालवर. म्हणजे कियत कालवर म्हणजे किती वेळपर्यंत असं करायचं आहे, असं लक्ष्मी श्री विष्णूंना विचारतीये. हेही सकळ सविस्तर मजला आता सांगिजे, मज श्री मग श्रीसी म्हणे. जगन्नाथ मौनाचे 2 प्रकार असत, एक ते भोजनांत पर्यंत आणि प्राणाहुत्यंत दुसरे. जे भोजनांत पर्यंत मौन ते यथोक्त फल दे संपूर्ण, आणि प्राणाहुत्यंत ते त्याहून किंचित न्यून देत असे. जैसे जयाचेनी होईल तैसेची तये की जे केवळ मौने लाभते उत्तमशील, आणि पापे सकळ नासती. अधिक मासी मौन व्रत करीत तया अक्षय फल लाभत, आणि याची महापाप नाशार्थ वर प्रायश्चित्त असे पै. आणि जी जी असेल कामना ती ती मौनेची होते परिपूर्ण. मौनव्रत फलाच्या वर्णनास सर्वदना शक्ती नोहे. देवर्षी नारद पूर्वकल्पात अत्यंत नीच दासीसुत असोणी तेणे अधिक मासात मौनव्रत आचरिले. तेणे तो सत्संगती पावनी सत्पुरुषांच्या कृपे करुणी दासीपुत्रत्वा लागी टाकुनी विप्रत्वा लागुनी पावला. तेथेही अधिक मासी त्रिदिन कुरुक्षेत्री केले उपोषण. तेणे आता हा ब्रह्मसुत होऊन ज्ञानसंपन्न जाहला असे. ऐसे मौन व्रताचे फल नारदासी लादले निर्मळ. तिथी नक्षत्रादी पर्वकाळ तुच्छ सकळ मौनापुढे. अधिक मासी मौन व्रत केले तेणे इष्टापूर्तादी फळ साधिले. सर्व साधना होनी आगळे सुलभ असे मौन व्रत. जयांच्या साधना क्लेश बहुत त्या नाना तीर्थयात्रा किमर्थ. किमर्थ म्हणजे कशा करिता. सकळ मासाहुनी अत्यंत अधिक मास श्रेष्ठ असे. केवळ एके अधिक मासा समान द्वादशाधिक ही नवे जाण. मग तेथे करीती मौन भोजन काय पुण्य वर्णावे. अधिक मासीच्या मौन भजनेसी तुडिता मेदिनी दानासी साम्य ऐसे. विधी विष्णू महेशी निश्चयेसी कथिले असे. सर्वदाने आणि अधिक मास तुळेने तुळिता निशेष. सकळ दाना हुनी विशेष अधिक मासच भरत असे. येथे यदाविधी स्नान करिता ते धन्य होत त्रिजगती. आणि या माझी दीप उजळती ते धन्यतम असती निश्चये. आणि मौन व्रत जे आचरत ते त्याहून धन्य जाण निश्चित. येथीच्या अर्चनादी कर्मे निश्चित आजन्मकृत पापे नासती. इंदिरे अधिक मासा माजारी जो कपटे ही किंचित व्रत करी. तयाच्याही दर्शन मात्रे सुंदरी जग निर्धारी पुत होयो. जयानी मदभक्तीने वहिले अधिक मासी मौन भोजन केले. तई धर्मार्थ काम मोक्ष भले वेगे साधिले निश्चये. शतवरुषे करिता उपोषण जे पुण्य लाभे मानवा कारणे. तेची एके मौन भोजने लाभते जाण पद्मालये. याविषयी इतिहास एक उत्तम सांगतो प्रिये ऐक. अवंतीपुरी वेद शर्मा नामक ब्राह्मण एक वसत असे. तो स्वाध्याय निरत शांत दांत महातपस्वी अभिमान रहित निर्मम निरिच्छ निष्पाप पुत. पूत म्हणजे पवित्र आणि जितेंद्रिय ही होता पै. ऐसा स्वधर्मे रात्रंदिन वर्तत असता सविशेष. कदाचित काल पर्यये अधिक मास अति निकट पातला.
ते जाणोनिया तो विप्र रात्री अंतरी करी विचार, उदयीक पासून परिकर अधिक मास लागला आहे. परी सांप्रत माझी या देही उपवासाचे सामर्थ्य नाही. तरी जेणे तयाचे फळ येई ऐसे काय करावे. ऐसा विचार करिता करिता विप्रासी झोप लागली अवचिता. तो स्वप्नी ईश्वरे येऊनी तत्स्वतः मौन व्रत उपदेशिले. आणि गुप्त जाहला भगवान तो वेदशर्मा जागृत होऊन, हे हरीचेची कृत्य संपूर्ण ऐसे जाणून आनंदला. नेत्री चालल्या प्रेमाश्रुधारा म्हणे, हे काय केले शारंगधरा. कृपा करुणी मज पामरा उद्धरावया श्रमलासी. दीनवत्सल हे तव बिरुद आजी मज दाविलेसी विशद. विशद म्हणजे स्पष्ट. तव उपकार मी मतिमंद कैसा उतराई हो की. ऐसे प्रेमानंदे बोलत मेदिनी पडला दंडवत. असो मग तेणे त्या मासात मौनाशन व्रत चालविले. मौनाशन व्रत म्हणजे मौन भोजन व्रत. शुद्ध प्रतिपदेपासून नित्य मौने भोजन करून अंती अमावस्येसी उद्यापन यथाविधान सारिले. तो त्या वेदशर्म्या लागी अनुग्रह की जे म्हणो निवेगी. साक्षात पुरुषोत्तम रथांगी. रथांगी म्हणजे चक्रपाणी. तया सन्निध पातला आणि म्हणे, रे साधो ब्राह्मणा, मी तुझ झालो प्रसन्न मना. तरी मज मागे वरदाना पूर्वीन कामना सर्वही. हे ऐकुनी तो वेदशर्मा म्हणे, भगवंता पुरुषोत्तमा तू पुरविसी माझी आकामा. तरी सांगतो ऐके दयाळा, देवा तुझ्या पाद पंकजी सर्वदा भक्ती राहावी माझी. आणि त्वद्भक्ता जनांच्या काजी प्रेमासहजी असावा. ब्रह्मांडोदरा माझी शुभ चक्रवर्ती सिही दुर्लभ. ऐसा परमसौख्याचा लाभ व्हावा सुलभ याच जन्मी. काया वाचा मने करुण नित्य घडावे विप्र सेवन. नाना विभव भोग संपूर्ण अखंड अनुदिन मिळावे. दिनावरी म्या अनुग्रह करावा परदुःख समूह हरावा. दाने करण्याचा ल्हाव घ्यावा प्रेमा ठेवावा स्वधर्मी. मम देही आरोग्य असावे गृहा माझी धन वाढावे. क्षेत्रात बहुधान्य पिकावे गोधन व्हावे विपुल पै. कदापि माझा स्वजनांसी वियोग न होणे ऋषिकेशी. आणि मज अंती स्वदेहेसी वैकुंठी गमन घडावे. हे सकळ माझे मागणे देवा तुवा मज देणे. ऐसी तये वेदशर्म्याने वेद प्रदाने याचिली. तई तयाच्या त्या व्रते करुण पुरुषोत्तम झाला प्रसन्न. म्हणून तया तैसेची तक्षण वरप्रदान दिधले. आणि भगवान पावले अंतर्धान. मग तो वेदशर्मा ब्राह्मण यथेच्छ नाना भोग भोगून आनंदगन जाहला. अनेक नानाविध यज्ञ केले. वापी कूप तडाग बांधिले. पाणपोया धर्मशाळा देऊळे ठाई ठाई बांधिली. नाना दाने दिधली पवित्र सुखी केले सुहृद मित्र. वनग्रामादी ठाई सर्वत्र अन्नसत्रे स्थापिली. ऐसी पुण्यकर्मे बहुत मेदिनी वरीस केली सतत. पुढे तेणे वैकुंठाप्रत जावया जेव्हा इच्छिले. तेव्हा सुरेंद्र दुर्लभ ऐसे विमानवर प्रेशिले खासे. जयाच्या सुंदर तेज प्रकाशे दश दिशा उजळल्या. ते विमानी आरूढोन वेदशर्मा ये वैकुंठा लागून. तो मार्गा माझी निर्जर गण येवणी तया पूजिती. आणि म्हणती घा भाग्यवंता ब्राह्मणोत्तमा कृतार्था. तुवा अधिक मासी मौनव्रता आचरिलेसी यथार्थ. तयाचे फळ हे तुझ लागी प्राप्त झाले धन्य तू त्रिजगी. तो तया देवेंद्र लागवेगी पूजुनी साष्टांगी प्रार्थित. अगा विप्रोत्तमा मी किंचित मागतो पूर्वी मनोरथ. अधिक मासी मौन भोजन व्रत तुवा यथार्थ साधिले जे. तयाच्या एक दिनांचे फळ मज देई होऊन दयाळ. ते ऐकताची तत्काळ इंद्रासी देता झाला ते. मग तत्प्रभावे सुरेंद्राने वृत्रासुरा राक्षसाला मारिले आहे.
वृत्रासुरासु दिले क्षणे, असो पुढे त्या वेदशर्म्याने वैकुंठी केले आगमन. तो सदा बहु सौख्य भोगित, अद्यापि वैकुंठी आहे वसत. इंदिरे मौन भोजनाचा यथार्थ, ऐसा अमित प्रभाव पै. अमित म्हणजे अगणित. अधिक मासी मौन भोजन केले, तेणे सर्वही पुण्य साधिले. यास्तव सर्वी साक्ष पेवले, मौन व्रताचे कीजिये. एवं प्रकारे ऋषिकेशी कथिता झाला इंदिरेसी. ऐसे श्री वाल्मिक दृढधन्व्यासी कथन करीते जाहले. इति श्री अधिक मास महात्म्यसार. बृहन्नारदीय पद्माधार. सज्जन श्रोते ऐकोत चतुर. सप्तदशोऽध्याय गोडहा. श्री पुरुषोत्तमार्पणमस्तु. शुभं भवतु. इति सप्तदशोऽध्यायः. गोपाल कृष्ण भगवान की जय. दानाची महती या अध्यायाच्या शेवटी सांगितलेली आहे. तर मौन व्रत रोज 1 तास ठेवून ठराविक वेळी मौन पाळायचे. आणि अधिक मास झाल्यानंतर अधिक मासाच्या शेवटी मासांती ओम कृष्णाय नमः, ओम श्री कृष्णाय नमः, ओम श्री कृष्णाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करणे व तांब्याचे तामण ब्राह्मणास दान देणे आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.